यानंतरची बातमी देखील मनोज जरांगे यांच्या संदर्भातच आहे। जरांगेंच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड पाठिंबा देत आहे। कट कारस्थान खपवून घेणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे। मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा ही मागणी गेल्या कित्येक वर्षापासून संभाजी ब्रिगेडची देखील आहे। पण या मागणीमागे खोडा घालण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे असं त्यांच्याकडून म्हटलं जात आहे। आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा लढा चालू असताना जरांगेंना व्यक्तिगत संपवण्याचं कटकारस्थान जर रचलं जात असेल तर ते चुकीचं आहे असं देखील संभाजी ब्रिगेडच्या वतीने म्हटलं जात आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये होत असताना ते आटोक्यात येत नाही म्हणून मनोज जरांगे पाटलांना स्वतःला व्यक्तिगत संपवण्याचं कटकारस्थान रचल्याचं माध्यमातून मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे। आणि हे जर असं असेल तर हे निश्चित निषेधार्ह आहे आणि संभाजी ब्रिगेड कधी खपून घेणार नाही। संभाजी ब्रिगेड त्यांच्या मनोज जरांगे पाटलाच्या 100% पाठीशी आहे। परंतु या महाराष्ट्राला ही लागलेली कीड तात्काळ नष्ट झाली पाहिजे। फडणवीस सारखा माणूस या महाराष्ट्राला कटकारस्थानावरून संपवण्याचं कटकारस्थान करत आहे हे आज लक्षात घेतलं पाहिजे।